शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता दिला, आता 8वा हप्ता जमा होणार, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। आता खरंच जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये येणार आहे का, या संदर्भात माहिती पाहूत। आणि दुसरं म्हणजे आता 7वा हप्ता देण्यात आलेला आहे, 8वा हप्ता पण आता वितरित होणार आहे का। आणि अनेक शेतकरी बांधवांना जो 7वा हप्ता होता तो 7वा हप्ता येण्यास थोडीशी अडचणी आल्या आणि काही शेतकरी बांधवांना जे स्टेटस आहे ते स्टेटस घर बसल्या कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बातमी जाणून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजना करो लोकप्रिय YouTube चॅनल, आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत ही योजना जी आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये माझ्या मते तर 14,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य हे देण्यात आले आहे। म्हणजे कसं तर 7वा हप्ता देण्यात आलाय, 7 दुनी 14,000 रुपयाचा अर्थ सहाय्य देण्यात आलाय। एक हप्ता 2,000 रुपयाचा असतो, तर 14,000 रुपयाचं जे अर्थ सहाय्य ते देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे आताच आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करायचं आहे। तर आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही PM किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर ही योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारकडून म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते आणि PM किसान योजना ही सर्व भारतातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर PM किसान योजनेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लाभधारी ही खूप आहेत आणि नमोचे आणि PMचे लाभधारीची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। तर आपण जर पाहिलं तर ही PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे पण हप्ते येतात आणि नमो शेतकरी योजनेचे पण हप्ते येतात। ज्या शेतकरी बांधवांना PM किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते येतात त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते येत असतात। आता ही नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारची आहे आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे। आता आपण थेट मुद्द्याच्या पॉइंटकडे वळू, ते म्हणजे ही कोणासाठी योजना आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी। महाराष्ट्रातील राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही एक योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जातात। आता दुसरा प्रश्न असा पडतो की वर्षाला जे 6,000 रुपये आहेत ते कशा पद्धतीने जमा होतात, या संदर्भात थोडीशी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू। पुन्हा एकदा विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपयाचा अर्थसहाय्य 3 समान हप्त्यामध्ये भेटत असतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही योजनेचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्या संदर्भात आपण माहिती पाहत आहात, तर एक महत्त्वाचा अपडेट घेऊन ते म्हणजे स्टेटस वगैरे कसं चेक करायचं या संदर्भात माहिती घेऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता 7वा हप्ता आलेला आहे, आता 8वा हप्ता पण जमा होणार का या संदर्भात सुद्धा माहिती बघू। पण एक विनंती आहे मित्रांनो, आता स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर अगोदर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर त्या संदर्भात सुरुवातीस माहिती आता पहा, नमो शेतकरी योजनेचा स्टेटस लिस्ट म्हणजे तुम्ही स्टेटस कशा पद्धतीने पाहू शकता। बघण्यासाठी आपल्याला 2 पर्याय येतात। सुरुवातीस आपल्याला मोबाईल नंबरद्वारे म्हणजे आपला जो काही नंबर असेल, समजा माझा मोबाईल नंबर आहे 92 ते 20 जे काय असेल माझा मोबाईल नंबर, ते मोबाईल नंबर 10 अंकी मोबाईल नंबर मी इथे टाकणार। टाकल्याच्या नंतर हे कॅप्चर टाकून गेट डाटावर क्लिक करणार तर स्टेटस माझं निघत। आता जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल वगैरे तर तुम्ही दुसरं म्हणजे नो युअर स्टेटस जो क्लिक आहे, एकदा मित्रांनो नो युअर स्टेटस हा जो पर्याय दिसत आहे आपल्याला, हा पर्याय दिसत आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर खाली इंटर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो MEH म्हणजे PM किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे टाकल्यानंतर खाली कॅप्चर टाकायचा आहे, गेट डाटावर क्लिक करायचा आहे। गेट डाटावर क्लिक केल्या तुमचं स्टेटस आहे ते तुम्ही पाहू शकता। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने 2 प्रकारे तुम्ही स्टेटस पाहू शकता। एक म्हणजे आपण PM किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असेल आपल्याकडे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं जे
काही तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल, योजनेशी संबंधित PM किसान योजनेचा मोबाईल नंबर असेल तिथे टाकल्या तुम्हाला स्टेटस तुम्ही पाहू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आता महत्त्वाच्या पॉईंटकडे वळू, म्हणजे आपल्याला कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे चालले तुमच्या लक्षात येईल आणि डीबीटीला कोणती बँक लिंक आहे तुमच्या लक्षात येईल। एकंदरीत आपण स्टेटस काढण्याचे फायदे दोन आहेत, कारण की स्टेटस जर आपण काढलं तर डीबीटीला आधार संलग्न बँक कोणती आहे ते तुम्हाला पटकन लक्षात येईल। आणि दुसरं म्हणजे आपल्याला घरबसल्या जर स्टेटस काढायचं नसेल तर आपण अधिकृत जे CSC सेंटर आहे म्हणजे ऑनलाईन सेंटर तिथे जाऊन तुम्ही हे स्टेटस काढू शकता। स्टेटस काढण्यासाठी मी दिलेल्या जी माहिती दिली ही माहितीप्रमाणे तुम्ही काढू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो, दोन प्रकारे तुम्ही स्टेटस काढू शकता। आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकला, कॅप्चा टाकला, गेट डाटावर क्लिक केलं। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असा शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि फंड डिस्ट्रीब्युट डिटेल्स या तुम्हाला पर्याय प्राप्त झालेल्या एस्टिमेटची माहिती मिळेल। आता यामध्ये काय देण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे आणि कोणतेही यूट्यूब चॅनलवाले असे एक डिटेल्स सांगत नाहीत, तर मी एक डिटेल्स सांगत आहे, त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला होम स्क्रीनवर तुमच्या अशी पद्धतीने स्टेटस येईल। आता पहा मित्रांनो, तुमचं फार्मर नेम म्हणजे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, स्टेट, विलेज, वार्ड, रजिस्ट्रेशन नंबर, आधार डेमो ऑथेंटिकेट स्टेटस, यस आहे आपलं, पेमेंट मोड सुद्धा आहे, दुसरं म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा आपला आहे, डिस्ट्रिक्ट आपला आहे म्हणजे आपला जिल्हा, गाव, EKYC स्टेटस सुद्धा तुम्हाला EKYC डन आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो। हे जो स्टेटस आहे अशा पद्धतीचे हे स्टेटस आहे मित्रांनो। फार महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण की मित्रांनो फार महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर सुरुवातीस आपल्याला आधारला कोणती बँक लिंक आहे या स्टेटसद्वारे आपल्याला समजून जाईल की आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल की नेमकं जे स्टेटस काढल्याच्या नंतर आपल्याला जो हे आहे स्टेटस एकंदरीत आपण जर स्टेटस काढलं तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिसेल, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि बँक कोणती आहे ते म्हणजे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे अशा पद्धतीने आता थेट तुम्ही स्टेटस काढू शकता। तर फार महत्त्वाचा व्हिडिओ होता। दुसरं म्हणजे आता 7वा हप्ता दिला, आता 8वा हप्ता जमा होणार का याकडे थोडंसं वळू। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर 8वा हप्ता देण्यात आले, 7वा हप्ता देण्यात आलाय, 8वा हप्ता हा आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आता 7वा हप्ता दिला आणि लवकरच 8वा हप्ता येईल का असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे। तर 8वा हप्त्या संदर्भात अद्यापही माहिती देण्यात आली नाही, लवकरच माहिती येईल आणि शेतकरी बांधवांना एक फार्मर ID म्हणून आपण जर काढली नसेल तर लवकरात लवकर काढा, जेणेकरून आपल्याला जो काही योजनेचा लाभ आहे ते तुम्ही लाभ उचलू शकता। दुसरं म्हणजे आपण ई-पीक पाहणी जर केली नसेल मित्रांनो ती सुद्धा आपण करू शकता। आता ई-पीक पाहणी ही आपण त्या ॲपद्वारे करू शकता, प्ले स्टोअरवर अवेलेबल असतं ते ॲप। तर एकंदरीत ई-पीक पाहणीचं ॲप तुम्ही डाउनलोड करून ई-पीक पाहणी करू शकता, जेणेकरून माझ्या मते ते 20 तारीख शेवटची आहे। तुम्ही शेवटची तारीख लक्षात घेऊन ती आपली ई-पीक पाहणी असेल, फार्मर ID असेल, हे फार महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही करायचे आहेत। ई-पीक पाहणी सुद्धा करायची आहे, जेणेकरून पुढील लाभ जो आहे ते तुम्हाला मिळेल। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। PM किसान, नमो शेतकरी कोणती योजना असेल, काही अडचणी असतील तर आपल्या कमेंटमध्ये कमेंट करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, व्हिडिओ आल्यास तेवढा लाईक करा। 8व्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये नक्की आणू, हप्ता आल्याच्या नंतर नक्की सांगू। धन्यवाद, जय शिवराय।